नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. जे पिवळे टरबूज लावत होतो ना, वरतून पिवळे आणि आतून लाल, तर एक बेड पूर्ण झाला आणि हा जो बेड आहे हा अर्धा झाला आणि बिया पडल्या कमी. तर मग आता काय करायचं? गेल्या वर्षी नाही का पुखराज आणि आरोही जे व्हेरायटी आहे म्हणजे पिवळी आतून पिवळी, त्याचं आम्ही बिया जमा केल्या होत्या बघा आणि छान उन्हामध्ये ह्या वाळवल्या आणि मग आता कमी पडलं बियाणं. तर काय करायचं? तर हे बिया पेरून पाहता म्हणजे लावून पाहता तर ह्या छान उगवल्या आणि चांगले जर टरबूज वगैरे लागले याला तर मग पुढच्या वर्षी पण असंच करायचं की आताचे जे हे टरबूज निघतील त्याच्या बिया काढायच्या, वाळवायच्या आणि पुढच्या वर्षी मग त्याच पेरायच्या. त्याच्यासाठीच आम्ही हे करून पाहिलं होतं. पण हेच पेरायचे पण होते आम्हाला, पण माझ्या मुलाला असं वाटलं की निघतात नाही निघत, त्याच्यापेक्षा म्हणे आपण नवीन बोलवू म्हणून नवीन पॉकेट बोलवले आणि त्याचं आता लावण झाली आमची. कारण आता अर्धा बेड राहिला होता, त्याच्यासाठी काही नवीन मग आणायला परवडत नव्हतं. त्याच्यामुळे आता हे घरी आहे. एक तर ट्रायलही होऊन जाते की निघते नाही निघत असं आपल्याला समजते पण.